ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वेळ मी आपल्या सर्वांना सलाम करतो आणि आजच्या प्रातःकाळच्या मननामध्ये आपण स्तोत्रसंहिता याचा 8वा अध्याय आणि त्याच्या काही वचनांकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। काही दिवसांपूर्वी आपण या स्तोत्र 8 कडे बघण्याचा आपण प्रारंभ केला होता, पण मधल्या काही काळामध्ये माझं बाहेर जाणं झालं आणि त्यामुळे ही जी सिरीज आहे ती मला कंटिन्यू करता आली नाही। पण आज पुन्हा एक वार आपण काही वचनांकडे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत। आपण मागच्या वेळेस 4थ्या वचनापर्यंत आम्ही आलो आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं की मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय तू त्याला दर्शन द्यावं, आणि म्हणून देवाचा सदहेतू मनुष्यामध्ये त्याने कसा पूर्णत्वास नेला आणि कशी देवानं त्याची आठवण केली आणि देवानं मनुष्याला दर्शन दिलं, ह्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं। आज आपण 5व्या वचनापासून शेवटच्या वचनापर्यंत आपल्याला कसं जाता येईल आणि कसं त्याचं विश्लेषण आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये घेता येईल त्याकडे आजच्या मननासाठी आपण लक्ष केंद्रित करू। 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, स्तोत्रसंहिता आणि त्याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे। वास्तविक पाहता 5व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं तू त्याला देवापेक्षा ह्याला जर बघितलं तर रिवाइज्ड व्हर्जन जे आहे, मराठी रिवाइज्ड व्हर्जन जे आहे, ह्या देवापेक्षा ह्या शब्दाला त्या ठिकाणी फुटनोट दिली गेलेली आणि फुटनोटमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं देवदूतांपेक्षा। सो आम्हाला आता लिटरली हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की देवाचं वचन असं का म्हणतं की तू त्याला देवदूतापेक्षा किंवा देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे। का देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की मनुष्याला देवापेक्षा किंवा देवदूतापेक्षा त्या ठिकाणी किंचित कमी केलेलं। आज मी तुमच्यासमोर 2 महत्त्वाचे दुवे त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत की अनेक वेळेस आम्ही हे जे वचन आहे ते वेगवेगळ्या अर्थाने समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण ह्या वचनाची असणारी जी पूर्णता आहे, या वचनाचा असणारा जो बाज आहे, तो बाज आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की मर्त्य मनुष्य तो काय की ज्या मनुष्याची परमेश्वराने आठवण ठेवली, ज्या मनुष्याला परमेश्वरानं दर्शन दिलं, त्या मनुष्याला देवापेक्षा किंचित कमी का करण्यात आलं। आणि म्हणून हा विचार जर आम्ही केला तर त्याचं खूप सुंदर आम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळतं। मनुष्याला देवापेक्षा किंवा देवदूतापेक्षा किंचित कमी करण्यात आलं, हे जे वचन आहे किंवा हे जे वाक्य आहे, ज्याप्रमाणे लिहिणारा जो दावीद आहे, हा दावीद त्या ठिकाणी ज्या वेळेस त्याला ह्या गोष्टी रिव्हील होतात आणि खूप सुंदर रीतीने तो त्याची मांडणी ह्या ठिकाणी करतो, हे वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होताना दिसत आहे किंवा हे वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याच्या असणाऱ्या जे जीवनकार्य आहे, त्याचं असणारं जी सॅक्रिफिशियल डेथ जी आहे, त्याचं असणारं आमच्यासाठी मनुष्य म्हणून येणं जे आहे, त्या संदर्भामध्ये हे वचन आमच्या संगती बोलतं। आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं नीट लक्षात घ्या, तू त्याला देवापेक्षा म्हणजे देवदूतापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केला आहे। आणि म्हणून त्याचं येणं जे होतं, मनुष्य म्हणून मनुष्याच्या प्रकृतीचं बनून आमच्यामध्ये वास्तव्य करणं जे ख्रिस्ताचं होतं, हे अतिशय अलौकिक होतं, अद्भुत होतं। राजांचा राजा प्रभूंचा प्रभू की जो सर्वसमर्थ परमेश्वराचा एकुलता एक पुत्र, लक्षात घ्या, मी एकुलता एक पुत्र ज्यावेळेस म्हणते त्यावेळेस हा जो एकुलता एक पुत्र आहे तो एकुलता एक पुत्र आहे, याला बाकीचं कोणी नाही आहे। देवाला, देवपित्याला ह्या पुत्राशिवाय दुसरं कुठलंच रिलेशनशिप नाही आहे। आणि म्हणून तो जो एकुलता एक पुत्र आहे की जो देवाचा परमप्रिय पुत्र आहे, ज्यानं त्या असणाऱ्या पृथ्वीवर असणाऱ्या पापिष्ट प्रवृत्तीमध्ये वावरणाऱ्या मनुष्यासाठी ह्या असणाऱ्या त्याच्या एकुलता एक पुत्राला पाठवून दिलं।
आणि म्हणून तो पुत्र ज्यावेळेस आमच्या ह्या पृथ्वीवर आमच्या पापांसाठी त्या ठिकाणी आला. आपण जर बारकाईने जर ह्याचा विचार जर करायचा असेल तर आम्हाला इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्या काही वचनांकडे बघणं गरजेचं आहे. कारण हे जे वचन आहे की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू त्याला किंचित किंवा देवदूतापेक्षा किंचित जे कमी केलेलं आहे आणि त्याला थोरवी आणि गौरव यांनी मुकुटमंडित केलेलं आहे, याचं जर एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन जर आम्हाला कुठे मिळतं तर ते इब्री लोकासपत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 4थ्या वचनापासून पुढे काही वचनांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतोय इब्री लोकासपत्राचा लेखक, इब्री लोकासपत्र 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या मला वाटतं 3ऱ्या वचनापासून आपण वाचण्याचा प्रारंभ करू. त्या ठिकाणी म्हटलं, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले. त्याच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून घेऊन साक्ष दिली. आता पुढे बघा, आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानव पुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमिले आहे. तू तर सर्व काही त्याच्या अधीन, त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काहीही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन, ही वचनांचा जर अभ्यास आम्ही केला किंवा या वचनांकडे जर बारकाईनं आम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर 2 गोष्टी. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे वचन येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास जाताना आम्हाला दिसतं. येशू ख्रिस्त की जो देवदूतांपेक्षा मनुष्याच्या असणाऱ्या पापिष्ट स्वभावासाठी तो किंचित काल कमी झाला आणि म्हणून ज्या वेळेस तो आमच्यासाठी पाप झाला त्यावेळेस देवानेही त्याचे असणारं नातेसंबंध त्या वधस्तंभावर सोडलेले आम्हाला दिसतात. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यावेळेस त्याला अर्थ हाक मारतो. तो म्हणतो, हे बापा तू माझा त्याग का केलास, एली एली लमा सबक्तनी, तू माझा त्याग का केलास. आणि म्हणून तो किंचित काल कमी झाला. जरी तो किंचित काल कमी झाला तरीही तो देवाचा पुत्र म्हणूनच तो त्या ठिकाणी राहिला, देवाचा पुत्र म्हणूनच तो त्या ठिकाणी वावरला. आणि म्हणून जर तो किंचित काल मनुष्य म्हणून जर आला नसता आणि कमी झाला नसता, प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्व समर्थ परमेश्वराची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जी तारणाची जी योजना होती, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या पापिष्ट प्रवृत्तीमध्ये न जगण्याची किंवा त्याच्यातनं बाहेर काढण्याची जी 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 योजना परमेश्वराने योजलेली होती, ती योजना ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास जाताना आम्हाला दिसत आहे. जर ख्रिस्त किंचित कमी झाला नसता, जर तो मनुष्याच्या प्रकृतीचं होऊन आमच्यामध्ये जर आला नसता, तर आमचं असणारं पाप त्याच्यावर त्यांनी घेतलं नसतं आणि वधस्तंभावरचं मरण जे आमच्यासाठी ठेवण्यात आलेलं होतं ते त्याने सहन केलं नसतं. सो आमच्या जीवनामध्ये येणारं मरण हे त्याने स्वतःवर घेतलं. जर आम्हाला क्लिअर जर बघायचं असेल तर आम्ही अजून क्लिअर त्याच्यामध्ये पाहू शकतो की ज्या ठिकाणी मला वाटतं फिलिप्पियरास पत्राचा लेखक त्या ठिकाणी सांगत असताना अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन आम्हाला देतो. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 6व्या वचनापासून जर बघितलं तर आम्हाला देवानं त्याला किंचित काल कमी का केलं देवदूतांपेक्षा याचं एक्सप्लेनेशन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन, नीट लक्षात घ्या, मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आता ह्यामुळं काय झालं, त्याचा परिणाम आम्हाला 9व्या वचनामध्ये पाहायला मिळतो. बघा, जरी किंचित काल तो कमी झाला तरी देवानं देवपुत्र म्हणून त्याचं नातं त्या ठिकाणी तोडलेलं नाहीये, किंवा त्याची जी डायटी आहे, त्याची जी डिव्हिनिटी आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फारकत आलेली नाहीये. सो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ह्यामुळे, म्हणजे फिलिपी 2:9 मध्ये म्हटलेलं आहे, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवदूतांना त्या प्रकारची इंटिमसी दिलेली नाही. दिव्यदूतांचं कार्य हे एकच प्रकारचं कार्य. दिव्यदूतांचं कार्य केवळ देवाच्या असणाऱ्या सार्वभौमत्वामध्ये असणारं ते कार्य आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे ख्रिस्त आमच्या संगती वावरला, ज्या प्रकारे ख्रिस्त आमचा झाला, मनुष्य प्रकृतीचा स्वभाव त्याने धारण केला, तो आमच्यासाठी पाप झाला, याचा परिणाम काय आहे आम्ही फिलिपी 2:9 मध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहिला. प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जावा, हा सर्व मनुष्यासाठी असणारा एक परिपूर्ण योजना त्या ठिकाणी आम्हाला देवामध्ये ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला प्रगट झालेली दिसून येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढंच केवळ नव्हे, जर आम्ही पुढे पेत्राच्या पत्रामध्ये जर आम्ही बघितलं तर पेत्राच्या पत्रामध्ये तर स्पष्टपणे दिव्यदूतांविषयी या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे तारण मनुष्यासाठी परमेश्वरानं ठेवलेलं होतं, ज्या तारणाचा अनुभव परमेश्वरानं मनुष्याला दिलेला होता, ज्या संदेष्ट्यांनी तारणाविषयी त्या ठिकाणी सांगितलं, त्या तारणाविषयी बारकाईनं त्याचा शोध केला, त्या संदर्भामध्ये दिव्यदूतांविषयी तर असं म्हटलेलं आहे. पहिले पेत्र 1 अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये किंवा त्याच्या 11व्या वचनापासून जर आम्ही वाचलं, त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला याविषयी ते शोध करीत होते. म्हणजे कोण? संदेष्टे. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत आहेत. पुढे म्हटलेले, त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. ही उत्कंठा देवदूतांना लागली होती प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून देवानं मनुष्याच्या हातामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, जरी पापिष्ट प्रवृत्तीमुळे देवानं त्या मनुष्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केलं, याचा अर्थ हा नाही प्रिय बंधू भगिनींनो की त्या मनुष्याला त्या ठिकाणी नेस्तनाबूत व्हायचं होतं. त्याच्या किंचित काल कमी होण्यामध्ये एक अतिउच्च विचारधारा, एक अतिउच्च योजना ही होती की मनुष्याचं पाप त्या अशा मनुष्यावर लादलं गेलं की जो स्वर्ग सोडून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर आला. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याने तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेतलं, जो लीन आणि नम्र झाला, जो देवदूतांपेक्षा किंचित कमी झाला, मनुष्यहून मनुष्य प्रकृतीचा स्वभाव, ती प्रकृती त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी धारण केली, यासाठी की आम्हाला ते स्टेटस मिळावं, ती आयडेंटिटी मिळावी जी परमेश्वरानं ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योजून ठेवली होती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विचार करूया, आजच्या दिवशी विचार करूया. आणि तो विचार हा असावा की सर्वसमर्थ परमेश्वरानं आम्ही पापी असताना ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं. तो आमच्यासाठी कमी झाला, तो कमी झाला यासाठी
की आम्ही त्याच्यामध्ये एक व्हावं, त्याच्यामध्ये एक राहावं, तारणाचा अनुभव घ्यावा, सर्व असणाऱ्या वाईट गोष्टी सोडून त्याच्या तारणाकडं दुर्लक्ष न करता त्याच्या तारणाच्या अनुभवामध्ये आम्ही चालावं. तो अनुभव घेऊन त्या ख्रिस्ताकडं पाहत राहावं, ज्या ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्वस्व सोडलं. चला तर मग प्रियांनो, या आजच्या दिवशी त्या वधस्तंभावरच्या त्या ख्रिस्ताकडे लक्ष देऊ, की तो ओरडून ओरडून आमच्यासाठी पाप क्षमा मागत आहे. ओरडून ओरडून तो आमच्यासाठी बोलत आहे. एवढंच केवळ नाही, तो वधस्तंभावरचा ख्रिस्त आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रदबदली करत आहे. ह्यासाठी की येशूची प्रामाणिक इच्छा ही आहे की जिथं तो आहे तिथं तुम्ही आणि मी असावं. प्रिय बंधू भगिनींनो, त्या स्वर्गाच्या राज्याच्या जीवनाची वाटी करूया. त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी खटपट करूया. जगातल्या आणि जगातल्या असणाऱ्या गोष्टी या इथंच राहतील, संपुष्टात येतील. आमच्यासाठी जे वतन स्वर्गात राखून ठेवलेलं आहे त्या वतनाकडे आपण परिपूर्ण रीतीने दृष्टी लावूया. प्रार्थना करू. दे बापा, तुझे आभार मानतो की तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो आणि प्रार्थना करतो दे बापा, ख्रिस्ताला तू आमच्या जीवनामध्ये मनुष्य म्हणून पाठवलं. देहधारणेमध्ये तो ह्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आला. प्रभू, आमची लायकी नसताना, पात्रता नसताना आमच्यासाठी तो पाप झाला. वधस्तंभावरचं मरण सहन केलं आणि आजही पित्याच्या उजवीकडे बसून तो आमच्यासाठी रदबदली करत आहे. दे बापा, तुझे आभार मानतो. आजचा दिवस तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो प्रभू, या दिवसामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी तुझी कृपा तू दे. कोरोना आहे प्रभूजी, कोविड-19मुळे जी कठीण परिस्थिती झाली, जागोजागी महामारी आहे, मरण आहे, कठीणता आहे प्रभूजी, नैराश्य आहे. या प्रत्येक परिस्थितीमधून प्रभू तुझं लेकरू जात असताना प्रभू त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. देवबापा, मी प्रार्थना करतो प्रत्येकाला आरोग्य तू दे. जे प्रवास करणारे आहेत प्रभूजी, जाणं येणं त्यांच्या आशीर्वादाचं तू कर आणि तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून याचा संपूर्ण दिवस तुझ्या हातात समर्पित करीत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. प्रभुदेव बाप, आजचा संपूर्ण दिवस आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं करो. थँक्यू.